नमस्कार मित्रांनो, पॉवर स्क्रूचा आपण आज नेक्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहोत. द लीड स्क्रू ऑफ अ लेथ हॅज ॲक्मे थ्रेड्स ऑफ 50 mm आउटसाइड डायमीटर. आउटसाइड डायमीटर आहे 50 mm हा आणि पिच आहे 8 mm. तर डी किती येईल? डीओ बाय 2 मायनस पिच, सॉरी, डीओ मायनस पिच बाय 50 मायनस 8 भागिले 2 किती येतं मित्रांनो? हे 46 mm. नंतर द स्क्रू मस्ट एक्झर्ट द ऍक्सियल प्रेशर ऑफ डब्ल्यू दिलेले 2500 न्यूटन. 2500 न्यूटन इन ऑर्डर टू ड्राइव्ह द टूल कॅरेज. द थ्रस्ट कॅरीड ऑन द कॉलर ऑफ 110 mm आउटसाइड डायमीटर D1 अँड 55 mm इनसाइड डायमीटर. R1 किती येईल? 55. R2 किती येईल? R2 किती येईल? 27.5. 27.5. हा, मग R काढून घ्यायचं. R किती येईल? R1 प्लस R2 बाय 55 प्लस 27.5 भागिले 2 किती येते? हा, किती येतं? 41 नीट करणार आहे. 77.5 येईल ना ते. भागिले 2 किती येईल ते? 41.25. बरोबर आहे ना? 41.25 क्रॉस चेक करायचं. हा, नंतर एन दिलेलं आहे 30 RPM. 30 RPM. हा, डिटरमाइन द पॉवर रिक्वायर्ड टू ड्राइव्ह द स्क्रू. Assume coefficient of friction is 0.15 and 0.12. आता बघा, सिंपल प्रॉब्लेम आहे. हा, सगळ्यात पहिले अल्फा काढायचं. टॅन इनवर्स पिच बाय पाय डी. टॅन इनवर्स पिच किती आहे? 8. सिंगल स्टार्टर आहे ना, इंटू 46 किती येतं हे सांगा फक्त. 3.16. हा, अल्फा आलं, नंतर फाय टॅन इनवर्स म्यू 1 डिवायडेड बाय कॉस बीटी. हा, तर बीटा ॲक्मे थ्रेड आहे ना. हा, बीटा 2 बीटा इज इक्वल टू 29. तर बीटा इज इक्वल टू 14.5. टॅन इनवर्स म्यू किती आहे? म्यू 1 किती आहे? 0.15. कॉस बीटा किती आहे? 14.5. किती आहे? 8.80. हा ना. आता काय करायचं? टी टॉर्क डब्ल्यू टॅन अल्फा प्लस फाय इंटू डी बाय 2. डब्ल्यू किती आहे? 2500. टॅन अल्फा किती आहे? 3.16 प्लस फाय किती आहे? 8.8. हा, डी किती आहे? 46 भागिले 2. किती येतं टॉर्क? T1 किती येतं मित्रांनो? फास्ट सांगा. 12,180.05 न्यूटन एम एम. तर आता बघा, बरोबर येतं ना? हा, नंतर आलं का बरोबर? नंतर टी टू कसं काढायचं? म्यू टू कसं काढायचं? म्यू 2 डब्ल्यू आर. म्यू 2 किती आहे? म्यू 2 किती आहे रे? 0.12. 0.12. डब्ल्यू किती आहे? 2500. आर किती आहे? 41.25. हे किती येतं? 12,375 न्यूटन एम एम.
हा नंतर टॉर्क इज इक्वल टू काय असते T1 प्लस T2 12,180.05 प्लस 12,375 किती येतं हे 24,555 न्यूटन एम आपल्याला काय करायचंय डिटरमाइन द पॉवर रिक्वायर्ड टू ड्राइव्ह द स्क्रू पॉवर काढायची हे पहा इथं ह्याला न्यूटन मीटर मध्ये करावं लागेल 1000 डिवाइड करायचं किती येतं बघा 24.555 येतं का किती येतं बघा 1000 डिवाइड न्यूटन मीटर कारण की आपल्याला पॉवर काढायची पॉवर इज इक्वल टू 2π×60 2 × π × n किती आहे 30 आहे ना 24.555 n 30 आहे ना भागिले 60 किती येतं पॉवर किती येतं 77 वॅट त्याला जर 1000ने भागितलं तर किलो वॅट ना नेक्स्ट प्रॉब्लेम समजला 77.41 आपलं 14 वॅट 77.14 ना हा बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम द नॉमिनल डायमीटर ऑफ ट्रिपल स्टार्ट स्क्वेअर थ्रेडेड स्क्रू ऑफ 50 mm डायमीटर 50 mm नॉमिनल डायमीटर दिलेलं आहे म्हणजे डीओ विंटर 24 ला आलेला प्रॉब्लेम मित्रांनो वाईल पीच इज 8 mm विंटर म्हणलं की रेग्युलरला आलेले प्रॉब्लेम येतात इट इज युज्ड विथ अ कॉलर हॅव्हिंग आउटसाइड डायमीटर 100 mm आणि इनसाइड डायमीटर 65 mm द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.15 दोघांसाठी तेच घ्यायचं जर दिलेलं नसेल तर द स्क्रू इज युज्ड टू राईज द लोड ऑफ 15 kN 15 kN म्हणजे 15,000 N using the uniform wear theory collar friction calculate number one torque required to rise the load torque required to lower the load find the force required to rise the load if the applied rod is of 500 mm radius सिंपल प्रॉब्लेम आहे मोठा प्रॉब्लेम लक्ष द्या सगळ्यात पहिले अल्फा डी काढायचं डी मायनस पिच बाय 2 50 मायनस 8 भागिले 2 46 mm नंतर काय करायचं अल्फा काढायचं अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स 3 पिच बाय पायडी ट्रिपल स्टार्ट आहे लक्षात टॅन इनवर्स 3 इंटू 8 भागिले पाय इंटू 46 किती येतं अल्फा नंतर पाय इज इक्वल टू किती 9.42 टॅन इनवर्स म्यू किती आहे हे किती येतं मग 8.53 8.53 आलं पाय आलं नंतर पाय आणि अल्फा आल्यानंतर काय करायचं टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड काढायसाठी पहिले T1 काढायचं T1 डब्ल्यू टॅन अल्फा प्लस फाय इंटू D/2 डब्ल्यू किती आहे 15,000 टॅन अल्फा किती आहे 9.42 फाय किती आहे 8.53 डी किती आहे रे डीएफ 46 भागिले 2 किती येतं याचं उत्तर किती आलं 211 111 इंटू टेन पॉवर न्यूटन आहे मग तेच आहे ते दोन्ही एकच आहे आता बरोबर आलं का नंतर T1 आलं TC काढायचं म्यू 2 WR म्यू 2 म्हणजे म्यू 1च 0.15 15,000 आणि आर किती आहे आर काढायचं मित्रांनो हे पहा D1 च्या अर्ध R1 इन 50 mm R2 इन 32.5 mm
R2 किती 32.5. तर R कसं काढायचं तिथं काढू आपण. R इज इक्वल टू R1 प्लस R2 बाय 2. 50 प्लस 32.5 भागिले 2. 41.25. हा 41.25. किती येतं हे? टीसी किती येतं सांगा फास्ट. हा न्यूटन एम एम. झालं. आता काय करायचं? टी काढायचं. टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड म्हणजे T1 प्लस टीसी 1176 इंटू 10 पॉवर 3 प्लस 92.81 इंटू 10 पॉवर 3. किती येतं बघा मित्रांनो हे? पाच सांगा. किती? 200 4 500 न्यूटन पॉइंट काही नाही का? न्यूटन आहे. हा टॉर्क आली. ही आली टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड. लक्षात. तर आता लोअर साठी काढायची T2. डब्ल्यू टॅन फाय मायनस अल्फा इंटू टी बाय. डब्ल्यू किती आहे रे? डब्ल्यू आहे 15,000. हा टॅन किती आहे? टॅन आहे. फाय किती आहे? 8.53 मायनस 9.42 इंटू 46 भागिले 2. किती येतं हे? 5.35 इंटू 10 पॉवर न्यूटन एम एम. मग टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड कशी काढायची? T1 प्लस T2 प्लस टीसी. T2 प्लस टीसी. T2 किती आहे मित्रांनो? 5.35 इंटू 10 पॉवर 3 आणि टीसी किती आहे? 92.81 इंटू 10 पॉवर. किती येतं हे? बुक मध्ये चेक कर. 98 160 न्यूटन झालं. टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड. आलं का? आता काय विचारलंय? पॉवरने विचार. फाइंड द फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड इफ अप्लाइड रॉड इज ऑफ 500 mm रेडियस. हे बघ फोर्स काढायचा आहे. राईजलाच काढायचा बघ. फोर्स कशाला काढायचा? राईजला. तर मग राईज वाली टॉर्क घ्यायची. हा तर टी इज इक्वल टू पी इंटू रेडियस. रेडियस 500 दिलेली ना. तर टॉर्क किती आहे राईज वाली? राईज वाली घ्यायची. 20 4 5 7 भागिले 500. किती येतं पी? फोर्स रिक्वायर्ड टू राईज लोड. हा किती येतं? 409.14 न्यूटन. समजलं हे? 409.14 न्यूटन. कळालं का? बरोबर आहे का? बस झालं.